नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण कवी ग्रेस यांची एक छानशी कविता ऐकणार आहोत. कवी ग्रेस यांच्या कविता समजणं जरा अवघडच. अतिशय हटके कविता त्यांनी लिहिल्या. फक्त शब्दांची जुळवाजुळव करणं म्हणजे कविता नाही, तर त्याच्यामधला अर्थ अभिप्रेत असतो. राधेस जो मिळाला तो एकटाच उरला, ती गेल्यावर भय इथले संपत नाही, अशा अनेक कविता त्यांनी लिहिल्या. आणि त्याच्यातून जे अर्थ उलगडले त्याचे पदर खूप वेगवेगळे होते. त्यांच्या कविता वाचताना म्हणजे आपण एक अर्थ लावू शकत नाही, अनेक पदर उलगडतात अर्थाचे. पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी ग्रेस हे नाव धारण केले. तर ऐकूयात आपण कवी ग्रेस यांची ही एक छानशी रचना. मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा. मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा. अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा. अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा. श्वासाचे घेऊन बंधन जे हृदय फुलांचे होई. श्वासाचे घेऊन बंधन जे हृदय फुलांचे होई. शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई. शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई. सळसळते पिंपळ पान वाऱ्यात भूताची गाणी. सळसळते पिंपळ पान वाऱ्यात भूताची गाणी. भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ खचविले कोणी. भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ खचविले कोणी. मन बहर गुणांचे लोभी. मन बहर गुणांचे लोभी समयीवर पदर कशाला. मन बहर गुणांचे लोभी समयीवर पदर कशाला. हे गीत तडकते जेथे तो एकच दगड उशाला. हे गीत तडकते जेथे तो एकच दगड उशाला. चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात. चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात. चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात. भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात. भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात. लहानपणापासूनच मला वाचनाचा छंद लागला. माझे मोठे मामा घरात पुस्तकं वाचायचे. अगोदरच्या काळामध्ये कसं होतं, लायब्ररीवाला घरी घेऊन यायचा पुस्तकं आणि मग आम्ही क्लास 1 ऑफिसर जे आमच्या अवतीभोवती होते त्यांच्या सानिध्यात राहायचो. माझे आजोबा कंपाऊंडर होते आणि मग त्यांची पुस्तकं पण मी त्यांच्या घरी सारखी असायचे. ते वातावरण माझ्यात कुठंतरी भिनत गेलं. आणि माझ्या क्लास टीचर मॅडम जयश्री शास्त्री अतिशय छान कविता, छान धडे शिकवायच्या आम्हाला. त्यांचा एक एक शब्द मी कानात साठवून ठेवायचे. खूप आवडायच्या मला त्या. माझ्यावर त्यांचं खूप प्रेम होतं आणि ह्या 2 माणसांच्या सहवासामुळं मला वाचनाचा छंद लागला आणि तो असाच पुढे वाढत गेला. तर मंडळी, कशी वाटली ही तुम्हाला कविता? आवडली का? नक्की आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.